पवित्र पोर्टल 2025 चे 20 तारखेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू आहे किंवा करेक्शन करायचे असेल विद्यार्थ्यांना तर करेक्शन करू शकता। तर यामध्ये विद्यार्थी आता कमेंट्स करत आहे की आमच्या लॉग इनमध्ये आम्हाला इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ज्या स्कूल यायला पाहिजे अप्लाय करण्यासाठी त्या येत नाही आहे। तर त्याबद्दलची एक अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये जे इन्स्टिट्यूट आहे म्हणजे ज्या स्कूल आहे यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता 15 तारीख, परंतु आता जोपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे स्कूलसाठी अप्लाय करावा लागतो इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू, त्यामध्ये पूर्ण स्कूलची लिस्ट येते आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या स्कूल पाहिजे आहे त्याला तुम्ही अप्लाय करू शकता। तर त्याबद्दलचे अजूनपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांना स्कूलला अप्लाय करण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू केलेलं नाही आहे। फक्त तुम्हाला तुमचे प्रोफाईल रेडी करून ठेवायचे आहे, कारण जेव्हा स्कूलला अप्लाय करायचं ऑप्शन सुरू होणार तेव्हा तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचे प्रोफाईल हे सेल्फ सर्टिफाय असणं गरजेचं आहे। तर न्यू बुलेटिनमध्ये जर बघितलं तर याबद्दल एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे प्रेस नोट। तर या प्रेस नोटमध्ये नेमकी काय दिलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी जे शिक्षकांची रिक्त पदांच्या जाहिराती 20/1/2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे। म्हणजे ज्या संस्था आहे त्यांना आपल्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे हे साईटवर अपलोड करणं आहे, म्हणजे पवित्र पोर्टलच्या साईटवर अपलोड करायचं आहे। तर त्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेला होता 15 तारखेपर्यंत। तर त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर 31 तारखेपर्यंत संपूर्ण ज्या आस्थापना आहे ज्या संस्था आहे त्या आपल्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी रिमेनिंग आहे ह्या व्हॅकन्सी पवित्र पोर्टलला अपडेट करू शकतात। त्यांची तारीख दिलेली आहे 31/3/2025। तर 20 तारीख हे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी दिलेली आहे। तर 20 तारखेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून आपले प्रोफाईल सेल्फ सर्टिफाय करून ठेवू शकतात आणि 31 तारखेनंतर जेव्हा सुरू होणार तुम्हाला स्कूलला अप्लाय करायचा तेव्हा तुम्हाला त्याबद्दलची परिपत्रक किंवा अपडेट येईल आणि त्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर आता शाळा रजिस्ट्रेशनला 31 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। तर 31 तारखेपर्यंत आता विद्यार्थी शाळेला अप्लाय करू शकत नाही। तर अशाबद्दलची ही एक अपडेट होती पवित्र पोर्टल 2025 साठी। पवित्र पोर्टलवर जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।